की आम्ही आमचं जुनं घर तोडण्यात आलं. तोडल्यानंतर आम्हाला दुसरीकडे शिफ्ट घर केलं म्हणजे त्याच एरियामध्ये दुसरीकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर त्या घरात जाणवायला लागलं आम्हाला थोडं, म्हणजे बोलतात ना असं पटकन जाग येणे, कोणी बाजूनी गेला, आवाज येणे, हे असं जाणवायला लागलं तिथे मला. लाईट बंद होती आणि खिडकीजवळ डोका करून मी झोपला होतो. फक्त मोबाईल चालू होता, फक्त मोबाईलचाच उजेड होता. मोबाईल बघता बघता उजव्या हाताजवळनं एक महिला इकडून डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये गेली. माझ्या बहिणीला दिसलं, ते मोठ्या बहिणीला. ती जिथे झोपली होती तिथून तिच्या बाजूनी कोणी जाऊन आतमध्ये, म्हणजे जिथून जी बाई इकडनं गेली होती तीच इथून गेली आणि ती आतमध्ये जाऊन उभी राहिली. अमावस्या किंवा पौर्णिमा आली, इतका जोरात रडायचा, इतका जोरात रडायचा, म्हणजे 3-4 बिल्डिंग पार तिथपर्यंत आवाज जायचा त्याचा. म्हणतो, तू काका काय आणलंयस खायला? म्हणतो, तू ह्याला पण दे बोलते खायला. तिथे कोणी हायच नाही. तो असा म्हणतो, त्यांनी 2 डिश घेतल्या, टेपॉयवरच्या 2 डिश ठेवल्या आणि त्यांनी मांडी घालून बसला. बोलतो, काका ह्याला पण दे आणि मला पण दे. तिथे कोणी नाहीच आहे, हा असा म्हणतोय. आजूबाजूवाले बोलतात, ह्याला नक्की काहीतरी बाहेरचं आहे, तुम्ही बाहेर दाखवा तुम्ही, त्याशिवाय हा मुलगा गप्प नाही होणार. त्याच्यावरती शेजारचे लोक आले, अंगावरती थंड पाणी टाकलं, हंड्यानी कळशीने त्याच्या अंगावर पाणी टाकलं. तो काही थांबत नाही. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव जगदीश सोमा. जगदीश सोमा. ओके. कुठल्या सर मूळचे आपण? मूळ मी हैदराबादचा, आता प्रॉपर राहायला भिवंडीला. भिवंडी महाराष्ट्र भिवंडी. हो. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? सर मी तुमचे रील्स मी इंस्टाग्रामवर पाहिले, त्याच्यावरती तुमच्या स्क्रीनवरती नंबर होता, त्याच्यावरती मी संपर्क केला तुम्हाला. इंस्टाग्राम थ्रू. ओके. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? घटना म्हणजे अशी घडली की 10-12 वर्ष झाले असतील या गोष्टीला. मी माझा छोटा व्यवसाय माझ्या घरनच करत होतो. त्यातनं मला जो काही वेळ मिळायचा संध्याकाळच्याला, मी असं फेरफटका मारून बाहेर जायचो. त्या दिवशीची घटना अशी आहे की मी घरातून 7-7:30ला घराच्या बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर हायवेवरती मी राऊंड मारता आमच्या पाठीमागचा एरिया, म्हणजे बिल्डिंगच्या पाठचा एरिया, तिथे असं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिथे असं 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. त्या अंतरामध्ये मी फेरफटका मारायचो, म्हणजे 7:30 ते 9:30च्या दरम्यान. एक वेळ अशी आली तिथे, ज्या दिवशी मी तिथे राऊंड मारत असताना 9:30च्या दरम्यानात मी तिथे राऊंड मारत असताना माझ्या समोर बरोबर एक बजाज चेतक अशी एक स्कूटरवरती एक व्यक्ती आला. ती व्यक्ती आल्यावरती त्यांनी त्याच्या वरच्या खिशातून एक ऍड्रेस काढला. ऍड्रेस काढल्यानंतर त्यांनी मला असं विचारलं, ऍड्रेस विचारल्यानंतर त्यानंतर ब्लॅकआउटच झाला. मला काही समजलंच नाही, म्हणजे माझ्या बरोबर असतं हे काय घडलंय. त्यानंतर भिवंडी शहरामध्ये एक असं पाईपलाईन एरिया आहे, म्हणजे जे पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन असतात मोठ्या, त्या नाशिक हायवेला जोडलेल्या आहेत. म्हणजे तिथे फार असं अंधार काळोख, म्हणजे काजळी अंधार तिथे फार असतो. मला डायरेक्ट तिकडे मला असं जाणवलं की मी इथे कुठे आलो म्हणून. डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर मला असं जाणवलं मी इथे कुठे आलोय. असं आल्यानंतर ज्या व्यक्तीने मला ऍड्रेस विचारला होता, पाण्याची पाईपची हाईट केवढी असते? साधारण ते 20-1 फुटाची हाईट असते. त्याच्यावरती एक ब्रिज असतो, असा सिमेंटचा ब्रिज असतो किंवा लोखंडी असतो, म्हणजे त्या पाईपच्या पलीकडे जाण्यासाठी मार्ग असतो. बाकी सर्व जंगल एरिया आहे. त्याच्या खालतून 2 पाईपलाईनच्या कनेक्शन गेलेले आहेत, म्हणजे असे 2 लाईन गेलेले आहेत पाईपचे. तिथे मी स्वतःला बघितलं, म्हणजे मी तिथं बसलो होतो वरती. तिथं बसल्यानंतर ज्या व्यक्तीने मला नेला होता तो माझ्या पाठी बसला होता, म्हणजे पाईपच्या वरती तो व्यक्ती माझ्या पाठी बसला होता. पटकन असं पूर्णपणे, म्हणजे बोलतात ना, असं अंधारासारखा पूर्ण झाला. म्हणजे मला कळत नव्हतं मी कुठे आहे काय. आणि एक व्यक्ती आला, एकदम पूर्ण जळाल्यासारखा, असा
चेहरा वगैरे त्याचा जळाल्यासारखा होता आणि पटकन त्यांनी माझा हात धरला, उजवा हात धरला माझा. उजवा हात धरल्यानंतर त्यांनी पटकन मला बोलतो, इथे कुठे आलास तू? डायरेक्ट मला त्यांनी खालती आणलं. खालती आणल्यानंतर त्या साईडला त्या जंगलाच्या मार्गाने, म्हणजे माझा जुना घर होता पूर्वी शांतीनगर एरिया म्हणून, तिकडचे बरेचसे लोक म्हणतात अरे तू इथं कसा आलास? मी म्हटलं इथं कसं आलो मला काय कळलं नाही. माझ्याकडे असे थोडेसे काय पैसे होते, 7.5-8 रुपये असे काहीतरी खिशामध्ये होते. त्याच मार्गाने मी परत परत चालत चालत वरच्या रस्त्यापर्यंत आलो आणि रिक्षामध्ये बसून घरी आलो. पण हे कळत नव्हतं मला की मी तिथपर्यंत पोहोचलो कसा. आणि आता बजाज स्कूटर तर बंद झालेली आहे. हे स्वप्न होतं का काय होतं हे मला कळून नव्हतं येत. म्हणजे बरेच वर्ष मी विचार करत होतो की मला हे कसं, मला समजत नाहीये की मी इथपर्यंत पोहोचलो. मला कळत नव्हतं हे म्हणजे काय आहे, प्रकरण काय असं मला कळत नव्हतं. असेच म्हणजे दिवस महिने जात गेले ते. पण तो जो चेहरा होता ना, ज्याने मला डायरेक्ट म्हणजे 12-13 फुटाचा जी पाईप जी असते त्याच्यावरून डायरेक्ट 1 सेकंदामध्ये मला म्हणजे जमिनीवरती आणलं. मी होतो वरती त्या पाईप वरती. त्यानंतर 1 सेकंदामध्ये त्यांनी मला खालती आणलं. हे मला कळत नव्हतं की हे सत्य होतं की स्वप्न होतं, हे मला कळून नव्हतं येत. हे मला समजून येत नव्हतं. बरेच असे म्हणजे महिने गेले, 2 महिने गेले. असं रात्री झोपल्यानंतर मला हा उजवा हात जिथे धरून मला खाली आणला ना ते जाणवायचं रात्री 3:30-4च्या दरम्यान प्रत्येक वेळा. हे का होतं हे मला कळत नव्हतं. असं की प्रत्येक वेळा हे असंच होत चाललंय, नेहमी होत चाललंय असं. हे घरात सांगू, कोणाला सांगू? म्हणजे आता लोक मुश्किली करतात या गोष्टीवरती, म्हणजे याच्यावरती कोणी विश्वास करत नाही अशा गोष्टीवरती. मी कोणाला काही सांगितलं नाही. नंतर बऱ्याच वर्षानंतर असं झालं की आमचं जुनं घर तोडण्यात आलं. तोडल्यानंतर आम्हाला दुसरीकडे घर केलं, म्हणजे त्याच एरियामध्ये दुसरीकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर त्या घरात जाणवायला लागलं आम्हाला थोडं, म्हणजे बोलतात ना असं पटकन जाग येणे, कोणी बाजूनी गेला, आवाज येणे, हे असं जाणवायला लागलं तिथे मला. एक दिवस असं झालं, मी मोबाईल घेऊन, तेव्हा लॉकडाऊन लागला होता, मोबाईल घेऊन रात्री असं मी मोबाईल बघत होतो आणि पूर्ण घरात लाईट बंद होती आणि खिडकीजवळ डोका करून मी झोपला होतो. झोपता मोबाईल चालू होता, फक्त मोबाईलचाच उजेड होता. मोबाईल बघता बघता उजव्या हाताजवळनं एक महिला इकडून डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये गेली. तुमच्या स्वतःच्या घरात? माझ्या घरात, म्हणजे ते रेंटचं घर होतं. त्या उजव्या हातातून ती समोरच्या रूम मध्ये गेली, हॉलमधून समोरच्या रूम मध्ये गेली. मला वाटलं की माझी बहीण वगैरे उठून गेली असेल का म्हणून मी राहिलं, असं लक्ष नाही दिलं. त्यानंतर मी मोबाईल त्याच फ्लॅशने असं बघितलं की आणि आई आणि बहीण झोपलेली. मग गेला कोण? मी जाऊन बघितलं तर कोणी नव्हतं. परत येऊन झोपलो. झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं घडलं की माझ्या बहिणीला दिसलं, ते मोठ्या बहिणीला, की ती जिथे झोपली होती तिथून तिच्या बाजूनी कोणी जाऊन आतमध्ये, म्हणजे जिथून जी बाई इकडनं गेली होती तीच इथून गेली आणि ती आतमध्ये जाऊन उभी राहिली. ही उभी राहून, तर आमच्याकडे ह्या प्रकारचा एक चेअर होता, ते आम्ही मागच्या दरवाजाला लावायचो, असा जागा नसल्यामुळे मागच्या दरवाजाला लावायचो. ती उठून गेली आणि बघायला गेली की कोण गेला म्हणून. बघते ती त्या चेअरवर बसली होती. बहिणीला ती दिसली, ती घाबरून पटकन येऊन पुन्हा झोपली त्याच्यामध्ये. सकाळी येऊन असे सांगायला लागले की असं घडलं माझ्या बरोबर म्हणून. मी पण म्हटलं काल माझ्या बरोबर हे असंच घडलं होतं. तर आई बोलते असं काय नसतं, थोडस देवाचं आपण नामस्मरण केलं की आपल्याला फरक पडतो म्हणून. त्यानंतर मी असंच मग मोबाईल वरती देवाचं वगैरे बघत गेलो, महाकालिकेचं वगैरे असे. ते बघता बघता असं थोडे दिवस असे निघत गेले. त्यानंतर बाजूच्या 3 रूम सोडून माझा मोठा भाऊ राहायला होता तिथे, म्हणजे त्याच लाईनीला 3 रूम सोडून तो राहायला होता तिथे. त्याचा मुलगा त्यावेळेस सुद्धा 4 वर्षाचा होता. त्यावेळेस तो 4 वर्षाचा होता.
तो लहान असताना असा आंघोळ वगैरे करून आला ना, म्हणजे बाथरूम मधनं आंघोळ करून आला ना की त्याला पोट माळा होता त्या घराला. पोट आंघोळ वगैरे करून आला ना की डायरेक्ट तो कपडे वगैरे नाही घालायचा, आला की डायरेक्ट शिडी चढून डायरेक्ट पोट माळ्यात कोपऱ्यात जाऊन बसायचा तो. अच्छा. हा, कोपऱ्यात जाऊन बसायचा. तिकडे भावाला वाटायचं, मोठ्या भावाला, की हा इकडे या रूम मध्ये आलाय, माझ्या घरी आलाय, असं वाटायचं आम्हाला. पण तो काय लक्ष नाही द्यायचा. मग तो सकाळी तो कामाला निघून जायचा. त्यानंतर तो बऱ्याच वेळानंतर तो खाली उतरायचा, 15-20 मिनिटानंतर असा. एवढा काय तो रूम मोठा असल्यामुळे काय लक्ष नाही दिलं, कुठे खेळत असेल तो रूम मध्ये, घरामध्ये खेळत असेल या म्हणून कोणी लक्ष नाही द्यायचं. असं वर जाऊन तो डायरेक्ट कोपऱ्यात जाऊन बसायचा पोटमाळ्यावरती. अमावस्या किंवा पौर्णिमा आली, तो इतका जोरात रडायचा, इतका जोरात रडायचा, म्हणजे 3-4 बिल्डिंग पार तिथपर्यंत आवाज जायचा त्याचा. भयानक रडायचो एकदम, तो भयानक रडायचा तो. इतका रडायचा तो, म्हणजे घसा फाडून फाडून रडायचा तो. त्याला म्हणजे लोक बोलायला की कुठेतरी दाखवा, बाहेर दाखवायला पाहिजे, लहान मुलगा आहे, बाहेरची म्हणजे वारा वगैरे बोलतात अशी जुनी माणसं वगैरे, तुम्ही दाखवा. एवढा काय आम्ही लक्ष दिला नाही त्याच्याकडे. एक दिवस असं झालं, घरामध्ये मोठा भाऊ किचनच्या भिंतीला प्लास्टिकचा कव्हर लावत होता. आता ते नवीन कागद निघाले ते तो लावत होता. आणि हा हॉलमध्ये खेळत होता. छोटी सायकल होती त्याच्यामध्ये, छोटी सायकलवर तो खेळत होता. आणि त्यानंतर मी घरात आलो. घरात आल्याबरोबर तुझ्या सायकलवरती तो बोलतो, बस तू मागे बस, मी राऊंड मारतो तुला, राऊंड मारतोय तो, असं तो त्याला म्हणतोय. मी त्याला बघून म्हणतो, तू कोणाला बोलतोय? तो बोलतो, हा बघ ना, हा बसत नाही सायकलवर, यायला बोलतोय ना, ऐकत नाही, हा माळ्यावर कोपऱ्यात असतो बोलते, माळ्यावरती कोपऱ्यात ना हा असतो बोलते. मी काय एवढं लक्ष दिला नाही. परत मी आत गेलो, म्हणजे दादा काय करतोय बघण्यासाठी. आत गेल्यानंतर मी परत बाहेर आलो. तो म्हणतो, तू काका काय आणलंयस खायला? म्हणतो, तू ह्याला पण दे बोलते खायला. कोणाला? तोच भाचा म्हणतोय माझा. नाही, भाचा म्हणतोय, पण कोणाला दे? तिथे कोणी नाहीच आहे. तिथे कोणी हायच नाही. तो असा म्हणतो. त्यांनी 2 डिश घेतल्या, टेपॉयवरच्या 2 डिश ठेवल्या, आणि त्यांनी मांडी घालून बसला. बोलतो, काका ह्याला पण दे आणि मला पण दे. पण मुळात तुमच्या नजरेत तिथे कोणी नाहीच आहे. तिथे कोणी नाहीच आहे, हा असा म्हणतोय. असं म्हटल्यानंतर मी घरी गेलो, म्हणजे माझे सांगितलं तुम्हाला 3 रूम, घरात गेलो. म्हटलं, आई बघ, हा असा म्हणतोय, काहीतरी नक्की इथं घडतंय माझ्या बरोबर. माझ्या बरोबर जे 4-5 वर्षापूर्वी घडत आलंय ना, ते पण मी तुम्हाला सांगितलं नाही, ह्याच्याबरोबर काहीतरी घडतंय. हे असतं म्हणते, आई म्हणायला लागली, असं काहीतरी असतंय, तू काही लक्ष देऊ नका म्हणतो त्याच्याकडे, लहान मुलगा आहे, असंच करतात. 15 दिवसांनी एक अमावस्या आली, तेव्हा सोमवती अमावस्या होती. सोमवती अमावस्या असल्यामुळे घरच्यांनी सुट्टी घेतली होती. तेव्हा रविवार संपला होता. 2 सण एकत्र आले होते, रविवारची सुट्टी मिळाली होती. सोमवारी घरीच होतो सर्व आम्ही. त्यांनी म्हटलं, आपण चला आठवडा बाजार करूया. आणि तेव्हा सोमवती अमावस्या होती. अमावस्या असल्यामुळे दादा, वहिनी, तो छोटा मुलगा, हे तिघे हे मार्केटसाठी गेले होते. आल्यानंतर दुपारच्या 3:30-4च्या दरम्यान घरी आल्यानंतर घरात पाय सुद्धा ठेवला नाही. तो मुलगा, माझा भाचा, इतका जोरजोरात रडत होता, इतका जोरजोरात रडत होता, घसा फाडून रडत होता. आजूबाजूवाले बोलतात, ह्याला नक्की काहीतरी बाहेरचं आहे, तुम्ही बाहेर दाखवा तुम्ही, त्याशिवाय हा मुलगा गप्प नाही होणार. त्याच्यावरती शेजारचे लोक आले, अंगावरती थंड पाणी टाकलं, हंड्यानी कळशीनी त्याच्या अंगावर पाणी टाकलं. तो काही थांबत नाही. आणि तेवढ्यात जे पाणी अंगावर टाकत होता हंड्यानी, त्याची बायको आत आली. ती आल्या त्याला बघितल्याबरोबर तिच्या अंगामध्ये जो वारा आला, इतका जोरात वारा आला, हा 1 सेकंदामध्ये गप झाला. 1 सेकंदामध्ये बाथरूम मध्ये त्या बाईला बघून हिच्या अंगात इतकं काळूबाईचा वारा तिच्या अंगात होता. हे आम्हाला माहिती नव्हतं, तिलाही माहिती नव्हतं की मला वारा येतो, पण त्याला बघितल्यावरती तिला तो वारा आला होता काळूबाईचा. त्यानंतर मग थोडं समजायला लागलं की आपण ह्याला बाहेर दाखवायला पाहिजे. आणि माझ्या बरोबर ते थोडं हे असं ते घडतच चाललं होतं. असं घडता एकदा भाऊ पण मध्ये, परत वहिनी मार्केटसाठी पुन्हा गेली होती एकदा, कारण अजून एक शॉप होता आमचा, मार्केट करून तिकडनं शॉपला गेली होती वहिनी. तर दादांनी काय केलं, त्याला घेऊन तो किचन मध्ये आतमध्ये झोपला होता, कारण हा सारखा सायकल फिरवत होता उठून
ह्याला जाऊन तो किचन मध्ये जाऊन झोपला होता. किचन मध्ये जाऊन झोपला होता. तर झोपल्यानंतर त्याची चादर कोणी ओढत होता, दादाची माझ्या चादर ओढत होता, म्हणून त्यांनी फक्त चादर वर काढली आणि जे जोरामध्ये त्यांनी लात मारली. पण त्याला असं जाणवलं की मी लात जी मारली ना त्या कोणाची तरी छातीत बसली त्याला, असं ते जाणवलं आणि एकदम असं त्याला धुरळासारखं वाटायला लागलं, म्हणजे दूर सारखं वाटायला लागलं की नक्की काय झालंय म्हणून. मग तो मुलाला घेऊन डायरेक्ट तो आमच्या घरात आला. त्याला घेऊन आल्यानंतर तो आईला सांगत होतं की असं असं झालं. की म्हटलं हे असं का होते आपल्या बरोबर. म्हटलं हे माझ्या बरोबर पण चालू आहे, ताईला पण ते दिसलं होतं, हे असं ते चालत राहिलं आमच्या बरोबर. असं करता करता लॉकडाऊन थोडा संपत आला होता. मग मी माझं शॉप सुरू केला, मी चालूच ठेवलं. चालू केल्यानंतर माझ्याकडे जी नेहमी माझ्याकडे महिला कपडे शिवण्यासाठी येत होती, त्यांच्या बरोबर त्यांचे मिस्टर आले होते. त्यांनी म्हटलं तुम्ही इथे बसा, माझं थोडं काय काम आहे, मी उरकून येते, तो सर तुम्ही इथे बसा, आपल्या ओळखीचे आहेत. ते बसले माझ्या बरोबर. बसल्यानंतर मी कटिंग करत होतो कपडे. मला बघून म्हणतात तुझ्या बरोबर असं काही घडलंय का. म्हटलं तुम्हाला कसं जाणवलं ते. म्हणतात तुझ्या बरोबर जे घडलं आहे ना, तुला ज्या व्यक्तीने तुला बाहेर आणलंय ना तो व्यक्ती तुझ्या मागे उभा आहे बोलायला लागला. त्यावेळी मागे उभा आहे. हा, ज्यानी तुला ज्या व्यक्तीने नेला आहे त्या व्यक्तीपासून जो वाचवला ना तो व्यक्ती तुझ्या मागे उभा आहे. असं म्हणल्यानंतर थोडं मला हे झालं. मी माझ्या कटिंगच्या जागेवर बाजूला झालो आणि त्यांच्या बाजूला आलो. म्हटलं तुम्हाला हे कसं कळलं सगळं. मग ते सगळे मला सांगायला लागले की मी ह्याच्यामध्ये तंत्रविद्यामध्ये आहे, मला थोडंफार जाणवतो, मी थोडं बघतो बाहेरचं, मला हे सगळं माहिती आहे. मग आमच्या घरातले जे किस्से वगैरे मी सगळे सांगत गेलो. मी असं असं घडलंय, माझ्या भावाबरोबर घडलंय, बहिणी बरोबर, माझ्या बरोबर घडलंय, असं सांगत गेलो. मी माझ्या जुन्या घरात सुद्धा असंच झालंय, आम्ही इथे रेंटवरती आलोय, इथेही असं झालंय माझ्या बरोबर. मग त्यात काळजी करायची गोष्ट नाही, तुझ्या बरोबर जी शक्ती आहे ही तुला साथ देते म्हणायला लागले मुळात. म्हटलं ती शक्ती, म्हटलं ते काय आहे. ते म्हणतात हे ते तू बघायला पाहिजे, तुला काय आहे ना ते तू स्वतः जाणून घे. तुला मी जे काही सांगणार आहे तू त्या ह्याच्याने चालशील तर तुला थोडं त्या समजत येतील. म्हटलं मला थोडा विचार करावा लागेल काय. म्हटलं तुला ह्या गोष्टीवर विश्वास आहे का. म्हटलं हो, मला पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवरती. म्हटलं ज्याच्या बरोबर घडतो तो त्या गोष्टीवरती विश्वास करतो. पण त्यांनी सांगितलं तुला जर या गोष्टीचा मार्ग, याच्यातनं काही तुला मार्ग काढायचा असेल तर माझ्या नंबरवरती तू कॉन्टॅक्ट कर, तुला मी मार्ग दाखवत जाईन. म्हटलं ठीक आहे. 1-1.5 महिन्यानंतर मी त्यांच्या मोबाईलवरती, ते म्हणतात मला फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज कर, मी त्याचा तुला रिप्लाय देईन. त्यानंतर मला ते थोडं म्हणजे सांगत गेले तू असं असं कर, हे कर, ते कर. पण माझ्या बरोबर जे आहे हे मला थोडं वाटत होतं काहीतरी आहे. त्यांनी जर सांगितलं पण मी असं समजत होतो की माझ्याबरोबर वेगळी काहीतरी भूत वगैरे असं काहीतरी बाहेरचं असतं, असंच काहीतरी असेल असं मला वाटलं. म्हणतात नाही, तुझ्या बरोबर जे आहे ते जो चेहरा मला जो दिसला ना पूर्ण लाल आणि पूर्ण असं जळालेला असतो ना, पूर्ण असं लालसर, पूर्ण बारीक डोळे, फक्त चेहरा, त्या व्यक्तीने मला हात धरून डायरेक्ट इकडं आणला ना ते फक्त मला आठवतंय. पण त्यांनी जेव्हा मला हात धरलाय ना ते अजून मला जाणवतं. आपण रात्री 1:30ला 2ला झोपी गेलो ना का, कुठल्या टेन्शन मध्ये कुठल्या विचारामध्ये असलो ना की मला ते जाणवतो. ते हात त्यांचा आला की मला थोडा रिलॅक्स वाटतो. पण हे समजून नव्हतं येत मला की माझ्या बरोबर काय आहे. त्यानंतर त्यांना मी मेसेज वगैरे करत गेलो. त्यांनी सांगितलं मला आता तुझ्या बरोबर जे आहे ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती तुझ्या बरोबर सदैव राहू दे, या गोष्टी तुला पुढे फार उपयोगाला पडतील. त्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो, त्यांच्याबरोबर बोलणं चालणं सगळं. बरेचसे किस्से त्यांच्या बरोबर जे ते घडले आहे ते मला ते सांगत गेले. आणि मग त्यांनी मला जसं जसं मार्गदर्शन दिलंय महाकालिकेचं मी तसं करत गेलो. मग महाकालिकेचा उपासक झालो. मग मी कायमस्वरूपी माझ्या घरी मी महाकालिका बसवली. असं मला त्याच्यापासून आता फायदा आहे देवीचा. असं करता करता आता मी त्या मार्गातनं थोडा मी तर निघालोय, पण मला ते जे आहे जे दिसतो वगैरे कुठे येता जाताना ते चालू आहे माझ्या बरोबर. जे कुठे मी जात असेल
रेल्वेच्या पटरीवरनं समजा, रेल्वे स्टेशनवरती, कुठे अज्ञात जागेवरती, स्मशानामध्ये, की मला ते जाणवती कोणतरी उभा आहे, कोणी बसलेला आहे हे मला आता जाणवतं. जेव्हापासून मी त्या बाबांशी मी जोडलो गेलो आहे हे मला आता स्वतंत्र दिसायला लागले. आता मला काही त्याची भीती वाटत नाही. अच्छा, मग तुम्ही आता समोरासमोर तुम्हाला कल्पना लागते? हा, मला समजते. समजा मी कुठे रस्त्याने मार्गाने चाललो आहे, कुठे जंगल आहे, कुठे झाड आहे, कुठे स्मशान आहे, तर मला असं व्यक्ती कोणीतरी दिसतो. म्हणजे असं इतरांना दिसलं नाही तरी मला दिसतो, कल्पना लागते. हा, ती दिसतं असं. म्हणून मला काही त्रास नाहीये त्यांच्यापासून. मला अजूनपर्यंत कोणता त्रास झालेला नाहीये. ते असं करत करत गेल्यानंतर भिवंडीमध्ये आता डेव्हलपमेंट जास्त चालू आहे. बायपासचा ब्रिज आता तयार झाला. जेव्हा तो ब्रिज बनवायला घेतला होता, तिकडचं सगळं नूतनीकरण करत गेले होते, रस्ता बांधकाम वगैरे चालू होता. त्या रस्त्यालाच ते खोदकाम वगैरे करत होते. मोठा नाला आहे तो, पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर तिथे पूर्ण चिखल वगैरे घाण वगैरे जमते. त्यानंतर पूर्ण ते साफसफाई करतात ना. ते साफसफाई करताना जेव्हा मला ज्या व्यक्तीने स्कूटरवरनं बसून नेलं होतं, ती स्कूटर त्या घाणीतनं निघाली होती. ती स्कूटर त्या घाणीतनं निघाली होती. डम्पिंग ग्राउंड मधनं जेव्हा साफसफाई करत होते जेसीपीनी, ती मी म्हटलं हे ह्या गाडीवर तर मी बसलो होतो आणि मग ही गाडी ह्याच्यातनं निघाली कशी, हे मला थोडं वेगळं वाटत होतं. मग गुरुजींना मी विचारलं की असं असं माझ्या बरोबर झाले होतं. ते 4-5 वर्षानंतर मी ती स्कूटर आता ती साफसफाई करताना ती आता ती त्या घाणीतनं निघालेली आहे. त्यानंतर त्यांनी मला थोडं मार्गदर्शन दाखवलंय. ते आता पण हे आपण चॅनलवरती सांगू शकत नाही आपण. बरोबर, प्रायव्हसी आहे. पण मला गुरुजींना भेटल्यापासून, म्हणजे ते मला मिळाल्यापासून मला फार फायदा आहे. पण जे माझ्याबरोबर जे घडत गेलं, मला ते त्यांनी काही नुकसान नाही पोचवलं. पण जे भावाला दिसलं, बारका भाव, छोट्या मुलाला, माझ्या भावाच्या मुलाला दिसलं, त्यांना काही म्हणजे त्यांना त्रास नाही झाला. पण कोणत्या गोष्टीचा त्याला समोरासमोर त्यांना दिसायचे, त्या छोट्या मुलाला दिसत होते, पण त्यांना त्रास नाही झाला. त्यानंतर आता 2 महिन्याची गोष्ट, माझ्या मामानी एक फार्म हाऊस वरती देवीचा कार्यक्रम ठेवला होता आणि पूर्ण कुटुंबाला, नातेवाईकांना, सगळ्यांना त्या फार्म हाऊसची कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. फार्म हाऊस वरती बोलवलं होतं. भावाचा मोठा मुलगा तो म्हणतो, काका माझं फार डोकं दुखतोय, माझं डोकं दुखतोय आणि मला सर्दी सारखं पण वाटतोय. तर म्हटलं तू गोळी घे काहीतरी, इथे आपण आलोय इथं काय मिळणार नाही, डॉक्टर वगैरे, आपण फार लांब आलोय, इथे काय मिळणार नाही. मग मी म्हटलं गोळी घे. म्हटलं आता इथं गोळी कुठे मिळणार, मी म्हटलं बाहेरचा कुठेतरी चालू असेल. तो बोलतो जातो, म्हणतो तो भाऊजींची गाडी त्यांनी घेतली, म्हणतो मी जातो, मला पैसे घ्यायला माझ्याकडे आला. मी म्हटलं थांब, मी येतो तुझ्या बरोबर. बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर एकही मेडिकल चालू नव्हतं, सगळं बंद करण्यात आलं होतं. सगळे 9 वाजले होते. म्हटलं चल आपण पुढे जाऊन बघूया, अजून पुढे कुठे चालू असेल तर. मी त्याला घेऊन पुढे गेलो. पुढे त्याच्याच बाईकवर बसलो होतो, मागे बसलो होतो. पुढे जाताना अर्ध्या रस्त्यावरती गेल्यानंतर मोठा ट्रक, असा उंच ट्रक पूर्ण म्हणजे धुळीनी वगैरे माखलेली होती. त्याला नेमप्लेट वगैरे काहीच नव्हती. पुढे वगैरे काय टायर वगैरे सगळे दिसतात आहे, पण पूर्ण न त्याला दरवाजा दिसत आहे ना काय आहे. मी माझ्या पुतण्याला म्हणतो बघ कशी गाडी आहे, कुठल्या जमान्यातली गाडी, असं म्हणतोय मी त्याला. त्याच्या समोरनं कार येते. म्हटलं थांब, ओव्हरटेक करू नको. कार गेल्यानंतर गाडी कर, कारण रस्ता छोटा होता गावातला. कार गेल्यानंतर आम्ही पुढे गेलो. त्या गाडीला मागे टाकून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मेडिकल मधनं आम्ही गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्यानंतर त्याच रस्त्याने आम्ही आलो. जिथे ती ट्रक आम्ही पाहिली होती, थोडा अंतर, म्हणजे इथून 10-12 पावलाच्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर नवरा नवरी, म्हणजे जोडपं नवीन, पूर्ण लग्न झालेलं असतं तसं त्यांच्या लग्नाची तयारी असते ना पूर्ण. फक्त त्यांना मंडवळ्या नव्हत्या, ते अक्षता कपाळाला लावलेल्या असतात ना, हळदी कुंकुने वगैरे, ते त्यांच्या कपाळाला वरती होत्या. त्याची बायको आणि ती पूर्ण अंधार, स्ट्रीट लाईट बिलकुल नव्हते रस्त्याला. हे किती वाजले असतील अंदाज? 9-9:15 दरम्यान होत्या. कारण आम्ही जाऊन 9ला निघालो आणि दुसऱ्या मार्गी गेलो आणि तिथून लगेच आलो. म्हणजे 15 मिनिटाचा अंतर, 15 मिनिटात
9:15 दरम्यान असेल. तिथं जिथे ट्रक दिसली थोडंसं 10 पावल्यानंतर तिथे आमच्या गाडीच्या फ्लॅशनी नवरा नवरी दिसले. म्हणजे जोडपं एकदम कमी वयाचं, म्हणजे तो मुलगा 18 वर्षाचा असेल, ती 16-17 वर्षाची मुलगी असत. तिच्या अंगावर लाल साडी वगैरे होती आणि ते खेड्या गावात ते टॉवेल घालतात ना अंगावरती, असं नवरा नवरीच्या अंगावरती, नवऱ्याच्या अंगावर टॉवेल होता, नवरीच्या अंगावरती साडी लाल रंगाची लग्नाची साडी वगैरे असते ना ते होतं. आणि ते नवऱ्याच्या हातात ते काय म्हणतात त्याला, ते कट्यारसारखं असतो ते होतं ते, पण त्यांनी दोन्ही हाताने असं पकडलं होतं. ते कटार होतं हे समजून नव्हतं येत, पण ज्या नवरीच्या हातामध्ये एक प्रकारचा भांडा असू शकतो परातीसारखा, तो सफेद कपड्यामध्ये होता, त्याच्यामध्ये तिने काहीतरी घेतलं होतं हातामध्ये. आणि ते लोक आमच्या रस्त्याने क्रॉस करून गेले. असे पुढे गेल्यानंतर मी त्याला हा बघ काका हे कोण आहेत म्हटलं, चल पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो 5-1 मिनिटांमध्ये आमच्या जागेवरती पोहोचलो. फार्म हाऊसची पोहोचलो. तिथे डीजे वगैरे चालू होता. ह्याला कळून दिला नाही काय झालं आपल्या बरोबर म्हणून. रात्रभर कार्यक्रम वगैरे चालू होता. त्याला माझ्या बाजूलाच झोपवलं मी त्याला, की बाहेर जायचं नाही आता कुठे. 3:30च्या नंतर माझ्या बाजूला त्याला झोपवलं. सकाळी पुन्हा सगळं कार्यक्रमाची सुरुवात वगैरे झाली, जेवण वगैरे झाले सगळं. म्हटलं रात्री तू काय बघितलं, तुला दिसलं का रे ते? हो म्हटलं काका काय दिसलं, तेच ना रात्री आपण जाताना मध्ये मोठी जुनी ट्रक होती मोठी आणि त्याच्यावर नेम प्लेट नव्हती असं तो म्हणत होता. आणि परत येताना रस्त्यात नवरा नवरी होते ना, आणि तो हसत म्हणतो एवढ्या रात्रीचे दोघं नवरा बायको, आणि तो वरात पण नव्हती बोलते. म्हणतात वेडे झाले का एवढ्या रात्रीच्या इकडे उभे होते रस्त्यामध्ये, रस्ता क्रॉस करतात हे, असं तो मला म्हणतोय. भावाला सांगितलं बघ, मी त्याला विचारलं नाही, तो स्वतःहून सांगतोय ह्याच्याबरोबर काय घडलंय. मग ते भाऊ बोलतो जाऊ दे, मला इशारा करून सांगतो जाऊ दे, असं काही नसतो, हे मनात ठेवायचं नाही. त्याला कळूनच नव्हतं येत की आपण जे पाहिलंय. मग आम्ही काय लक्ष दिलं नाही, म्हणजे मी काय लक्ष दिलं नाही. आता आपल्याला घरीच जायचंय. जाताना रस्त्यात पाहिलं ते मोठं पाण्याचं ओढा होता, वाहतं पाण्याचा ओढा होता, तिथे स्मशान होतं. त्या स्मशानाच्या बाहेर ते नवरा नवरीचे जोडपं दिसलं मला. ते स्मशान खाली होतं, ओढ्याच्या खाली, आणि आम्ही रस्त्याच्या वरती होतो आणि तिथून ते आले होते. आल्यानंतर ते नवरा नवरी तिथे दिसले. जाताना आम्हाला ती जागा दिसली. तो जाताना म्हणतो बघ काका आपण इथं दिसले होते ना, इथंच दिसले होते. नंतर मी घरी येऊन सांगितलं हे असं असं आपल्या बरोबर झालं. म्हटलं तुला विश्वास नव्हता ना या गोष्टीवरती, ह्याच्या तोंडून ऐक बघ काय आपल्या बरोबर घडतोय ते. असं आमच्या बरोबर प्रकार घडत गेले आमच्या बरोबर. मग हे तुमच्या संपूर्ण कुटुंबाबरोबरच घडत होतं का? कुटुंबामध्ये आता माझ्या काकाच्या मुलाबरोबर पण झालं होतं असं. तेव्हा मी एकत्र राहत होतो जुन्या घरामध्ये, त्याच्याबरोबर सुद्धा झालं होतं. तो या गोष्टीवरती बिलकुल मानत नव्हता. ते आमच्या इथे लोड शेडिंग जास्त झाली होती, भिवंडीमध्ये लोड शेडिंग जास्त झाली होती. यांनी काय केलं, तुम्ही खूप बडबड करता ते तुम्ही बसलेत ना, मी माळ्यावर जाऊन झोपतो म्हणायला लागला. माळ्यावर जाऊन झोपतो जुन्या घरामध्ये, त्याच्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. तर काकी म्हणाली जा झोप म्हणून. आम्ही बोलतोय ना इथं खालती जाऊन झोप. तो वरती जाऊन झोपला आणि 15 मिनिटांमध्ये लाईट गेली. लाईट गेल्यानंतर तो आवाज द्यायला लागला, असा आवाज द्यायला लागला तो. तर काकी म्हणते हा कोणाला चिडवतोय आपल्याला ना, चिडवतोय आपण बोलतोय म्हणून, बघ जरा काय झालं. तेव्हा आम्ही लाईट गेल्या आम्ही दिवा पेटवला होता. देवाजवळचा दिवा लगेच घेऊन आम्ही तो पेटवला होता. तो दिवा घेऊन मी माळ्यावरती गेलो, जुन्या घरातल्या माळ्यावरती गेलो. तर तो झोपला होता ना, तो त्याचा जो आवाज देत होता ना, त्याच्या शरीरावरती कोणी झोपला होता आणि ती चादर मला डबल दिसली होती. त्याच्या शरीरावरती झोपले होता. मी गेल्या लगेच ती चादर खाली झाली आणि मला एवढं काय दिसत नव्हतं, कारण अंधार जास्त होता. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये एवढं काय दिसलं नाही, पण मी दिव्याच्या उजेडावरती पाहिलं की ती चादर पूर्ण वर झाली होती आणि हा हुंदके देत होता करून. आणि मी असं दिवा केल्याबरोबर ती चादर खाली झाली आणि मग त्याला तो घामाघूम झाला आणि खाली आला. आणि खाली आला आणि म्हटलं आता कसं समजलं ना तुला. म्हटलं तू हे नसतं, सत्य नसतं, भूत नसतं, काय नसतं, आता समजलं ना की काय आहे काय नाही आपल्या बरोबर. तेव्हापासून तो पण या गोष्टीवरती विश्वास ठेवू लागला की असतात अशा गोष्टी. ते प्रसंग घडतात. आता माझ्याकडे आता मी भक्ती मार्गामध्ये गेल्यामुळे महाकालिकेचं करतोय. आता मी दक्षिणेश्वर कालीचं आता मी करतोय. आता मी
बरंचसं काही त्याच्यामधलं जाणून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यानीच चालतोय आता. आता त्यांना काही त्रास नाही होत आता. म्हणजे माणसाला परस्पर दिसल्यावरती जी भीती असते ना, ती आता भीती राहिली नाही. आता 15 दिवस झाले असते, 15-16 दिवस झाले असतील. स्मशानाजवळ येत होतो मी, आतमध्ये उभा होता तो, पूर्ण असा उभा होता, त्या जाळीला धरून उभा होता, पण त्याचा चेहरा दिसत नव्हता. दिसत असतात मला आधी मध्ये रस्त्याला, म्हणजे आपण कुठं जात असेल ना, हे जास्त मला अमावस्या पौर्णिमा मध्ये दिसतात. मला अमावस्या पौर्णिमा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मला दिसतात. आपण रस्त्याला कुठे जात असेल तर मला दिसतं असं. आता माझ्या बरोबर होता माझ्या भावाचा मुलगा, तो पुढे होता आणि मी मागं होतो. त्याला दिसले असं, म्हणजे दिसतात मला. त्याला दिसले, मी होतो म्हणून त्याला दिसले. मला असं माझं मन खात होतं, मी त्याच्याबरोबर गेलो म्हणून बरा झालो. आणि वेगळा निर्णय नसता घेतला तर बरा झाला असता. तर नवरा नवरी दिसल्यानंतर तो गाडी थांबवली असते, त्यांच्याशी बोलला असता तो. मी त्याच्याबरोबर होतो म्हणून गाडी त्यांनी सुरू ठेवली. असे प्रसंग माझ्याबरोबर घडत गेले आणि आता घडतात. आता त्या गोष्टीची आम्हाला सवय झालेली आहे. सवय झाली आता, काही ना काही आम्हाला म्हणजे जाणवतं असतं. अशा प्रकारे घडत गेलं माझ्या बरोबर. तुमच्या आजूबाजूचे जे समजा व्यक्ती आहेत, त्यापैकी एखादा कोण पीडित असेल, तसल्या बाबतीत पीडित असेल, आता तुम्हाला तर सर्व गोष्टी दिसतात, मग तुम्ही त्यांची मदत करू शकता का? जर करू शकता तर कशा पद्धतीत करू शकता? ते असं इथपर्यंत गेलेलं नाहीये, तिथपर्यंत त्या गोष्टी. म्हणजे कोणी असं माझ्यापर्यंत तर आले नाहीये, पण अशा बऱ्याचशा लोकांना असं माहितीये की याला थोडस जाणीव घेतलेली आहे म्हणजे गोष्टीची, म्हणजे ह्याला त्यातल्या काहीतरी बारीक सारीक गोष्टी माहितीये म्हणून माहितीये असं. म्हणजे तुम्ही त्यांची मदत करण्या इतपत अजून नाही झाले? हा, म्हणजे मी माझ्या घरात जे प्रसंग घडतोय त्यासाठी मी हे सुरू केलं. म्हणजे महाकालिकेचं वसाग मी घेतलेलं आहे आणि मी आता ते चालू ठेवलेलं आहे. त्या गोष्टीला आता 5-6 वर्ष झालेले आहेत. बरं, प्रेक्षकांना समजावं म्हणून आपण थोडं अजून खोलवर जाऊया. महाकालिकेचं नेमकं काय करता तुम्ही, थोडंसं खोलून सांगा. महाकालिकेचं म्हणजे मी प्रॉपर माझ्याकडे महाकालिका मी बसून घेतलेली आहे घरामध्ये. मुळात अजून थोडं खोलवर जाऊया की मुळात महाकालिका काय हे समजावं. महाकालिका ही 10 देवी म्हणजे 10 शक्ती आहेत, त्याच्यामधली एक प्रचलित शक्ती म्हणजे मोठी शक्ती म्हणजे महाकालिका आहे. याच्या व्यतिरिक्त मी अजून वेगळं काही सांगू शकत नाही. मी या दक्षिण कालिकेचं उपासक आहे. मला त्या देवीबद्दल बरंचसं काही आता तंत्रामध्ये माहिती आहे. बाकी मी दुसऱ्या देवतांबद्दल मला इतकं काही माहिती नाहीये असं. मग ते तुम्ही तुमच्या घरात बसवलंय? हा, दक्षिणेश्वर काली मी ही माता माझ्या गुरूंच्या म्हणण्यानुसार मी माझ्या घरात बसवलेली आहे. आणि नवरात्रीला पंचमीला मी बसवतो आणि 5 दिवस असते माझ्याकडे, मध्ये बसते म्हणजे नवरात्रीला पंचमीला. कात्यायनी देवी याचा वार असतो ना, तिथून बसवतो पंचमीला. आता माझ्याकडे 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत महाकालिका बसून.